स्नेहल तडकावी स्नेहाच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आणि आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि पूजेची सगळीकडे लगबग सुरू झालेली आहे आणि त्यातल्या त्यात प्रसाद करायला वेळ नाही आहे, तर तुमच्यासाठी मी अतिशय सोपी अगदी 10 मिनिटमध्ये बनणारी रेसिपी घेऊन आली आहे आणि तो गणपती बाप्पांचा आवडता म्हणजे लाडू। आणि आज आपण नारळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी 10 मिनिटात। फक्त 2 इन्ग्रेडियंटमध्ये हे लाडू बनणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। इथे मी एक कढई तापवून घेतली आहे। कढई जाडसर अशी वापरायची आहे, कारण नारळाचा जो कीस असतो ना तो पटकन जळतो, त्यासाठी जाडसर असं भांडं वापरायचं आहे आपल्याला। त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे आणि तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे। तर हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं किंवा तुम्ही घरी सुखं नारळाला पण मिक्सरमध्ये काढून हे असं यात छान असा किस करून घेऊ शकता। आणि खूप जास्त परतायचं नाही आहे आपल्याला, अगदी 2 ते 3 मिनिट फक्त आपण हा नारळ छान भाजून घेणार आहोत। खूप जास्त असं गोल्डन ब्राऊन करायची गरज नाही आहे। तर चला, इथे छान असा नारळ मी भाजून घेतलेला आहे, छान असं तुपामध्ये मिक्स झालेला आहे सर्व नारळ। आता यामध्ये मी दूध पावडर घालून घेणार आहे, पण दूध पावडर अगदी ऑप्शनल आहे। दूध पावडर नसेल तर तुम्ही फक्त दूध घालून हे करू शकता, पण दूध पावडर वापरल्याने काय होतं ना की हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे अतिशय कमी वेळ लागतो। तर मी इथे अर्धा कप एवढा दूध पावडर घालून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे खवा असेल तर तो पण थोडासा तुम्ही यामध्ये घालू शकता। दूध पावडर लगेच आपल्याला मिक्स करायचा आहे, कारण तो अतिशय लवकर असा जळायला लागतो आणि जसा दूध पावडर आपण मिक्स केला नारळासोबत तसंच लगेच आपल्याला यामध्ये दूध घालायचं। तर दूध किती घालायचं, नारळ आणि दूध पावडर छान दुधामध्ये डीप होईपर्यंत आपल्याला इथे दूध घालून घ्यायचं आहे। तर इथे मी नॉर्मल घरी जे आपलं रोज वापरणीतलं दूध असतं तेच वापरलेलं आहे आणि छान आता त्याला घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं। थोडंसं घट्ट झालं की त्यामध्ये चवीपुरती साखर घालायची आहे। फक्त 2 इन्ग्रेडियंटमध्ये आपण हे लाडू बनवून तयार करणार आहोत आणि खूप छान चवीला एकदम टेस्टी होतात। आणि आता याला 5 ते 7 मिनिट आपल्याला कंटिन्युअस असं ढवळत राहायचं आहे की जोपर्यंत जे सारण आहे ते पूर्ण छान असं घट्ट व्हायला हवं। आता मी इथे थोडासा फूड कलर पण घालून घेतलेला आहे, पण फूड कलर अगदी ऑप्शनल आहे। फूड कलर घातल्याने काय होईल ना की थोडासा कलर सुरेख येतो, पण नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि जोपर्यंत हे छान मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे। तर जशी जशी साखर विरघळेल तर हे आधी थोडं पातळ होईल आणि मग नंतर लगेच असं घट्ट व्हायला सुरुवात होईल। तर लाडू वळता येईल असे तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। आता थोडंसं फ्लेवरसाठी मी यामध्ये वेलची पूड घालणार आहे। तर तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा ऑफिस असेल आणि लगेचच कोणत्याही सणाला किंवा आता गणपतीला तुम्हाला प्रसाद करायचा असेल तर तुम्ही हे लाडू नक्की घरी ट्राय करा। आणि तुम्ही अजूनही तडकावी स्नेहाजी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब नक्की करा। आणि या सारणाचे तुम्ही मोदकही करू शकता, म्हणजे लाडू किंवा मोदक दोनपैकी काहीही करू शकता। मी इथे लाडू बनवून घेतलेले आहे आणि ते छान असं हे पूर्ण मिश्रण एकजीव झालं आहे आणि मस्त असं घट्ट आलेलं आहे आणि कलर घातल्यामुळे रंग असा छान सुरेख आलेला आहे। आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे आणि थोडंसं लाडू डेकोरेटिव्ह करण्यासाठी जर नारळाच्या किसमध्ये त्याला छान घोळून घ्यायचे, म्हणजे वरून छान असं कोकोनटचं कोटिंग होतं। आणि इथे तुम्ही बघू शकता एक एक करून तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही लाडू वळू शकता। तर एका कपामध्ये कमीत कमी 11 ते 12 लाडू होतात छोट्या छोट्या साईजचे आणि करायला अगदी सोपी आहे। आणि हे बघा, हाताला पण असं हे सारण चिटकत नाही आहे।
आणि खायला पण मस्त असे, आणि दूध पावडरमुळे याची जी टेस्ट आहे खूप जास्त एनहान्स होते. आणि इथे तुम्ही बघू शकता आपले लाडू तयार आहेत. बनलेले आहेत अगदी 5 मिनिटामध्ये. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की